Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. लास्ट लेक्चर आपण लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर हा सुरू केला होता. मोठ्या प्रमाणातील किरकोळ व्यापारी यामधील टाईप्स ऑफ लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर सुरू केला होता. त्यामधील फर्स्ट टाईप आपण डिपार्टमेंटल स्टोअर्स हा सुरू केला होता. अकॉर्डिंग टू जेम्स स्टीफन्सन यांच्या मते लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर म्हणजे काय? अ बिग स्टोअर एंगेज्ड इन रिटेल ट्रेड ऑफ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स अंडर द सेम रूफ एका छताखाली विविध म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीच्या गुड्स असलेले रिटेलर बिझनेस करणारे एक मोठे दुकान असते. त्यालाच एका रूफखाली एका छताखाली एक मोठं दुकान, ज्या दुकानात वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स असतात आणि हे वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स असणारे एका छताखालील मोठे दुकान, ज्या ठिकाणी किरकोळ रिटेल ट्रेड चालतो, किरकोळ व्यापार चालतो, यालाच डिपार्टमेंटल स्टोअर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण फीचर्स ऑफ डिपार्टमेंटल स्टोअर्स सुरू केला होता. डिपार्टमेंटल स्टोअर्सची वैशिष्ट्ये. फर्स्ट नंबर होता शॉपिंग कन्व्हिनियन्स, खरेदीसाठीच्या वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी आहेत. सेकंड नंबर आहे सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट, मध्यवर्ती व्यवस्थापन. थर्ड नंबर वाईड व्हरायटी ऑफ गुड्स, वेगवेगळ्या व्हरायटीचे वस्तू या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये भेटतात. त्यानंतर फोर्थ नंबर स्पेशलायझेशन, विशेषीकरण. ईच डिपार्टमेंट्स सेक्शन्स डील इन सेपरेट लाईन ऑफ प्रोडक्ट और गुड्स विथ द स्पेशलाइज्ड सर्विसेस. एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक सेक्शन, किचनवेअर सेक्शन एक्सेट्रा. या डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या मध्ये म्हणजेच या दुकानात, डिपार्टमेंटल दुकानात प्रत्येक सेक्शन वाईज एका स्वतंत्र व्हरायटीच्या गुड्सची विक्री केली जाते. याच उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक सेक्शन एक वेगळं इलेक्ट्रॉनिक्सचं सेक्शन असतं, ज्या ठिकाणी सर्व काही इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आपल्याला भेटतात. फूडचं वेगळं सेक्शन आहे. त्याचबरोबर किचनचं सामान खरेदी करायचं असेल आपल्या स्वयंपाकघरातील तर यासाठीचं कम्प्लिटली वेगळं सेक्शन असतं. फूडचं वेगळं सेक्शन असतं. त्याचबरोबर व्हेजिटेबल्सचं वेगळं सेक्शन असतं. फ्रूटचं वेगळं सेक्शन असतं. अशा सेक्शन वाईज ऑल डिपार्टमेंट्स असतात. त्यामुळं या ठिकाणी कस्टमर्सला एक वेगळी स्पेशलायझेशन सर्व्हिस मिळते, म्हणजेच वेगळी एक विशेष अशी सेवा मिळते. सर्व काही गुड्स त्याला त्या डिपार्टमेंटल अंतर्गत भेटण्याचं काम या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये करण्यात येतं. त्यामुळं हा फोर्थ फीचर्स. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे सेंट्रल लोकेशन, मध्यवर्ती ठिकाणं. अशा प्रकारचे जे डिपार्टमेंटल स्टोअर्स असतात हे सिटीच्या, त्या विलेजच्या, त्या टाउनच्या एकदम सेंट्रल प्लेसला असतात. अ डिपार्टमेंटल स्टोअर प्रेफर्स सेंट्रल प्लेस ऑफ द सोसायटी सो द लोकेशन बिकम इझी फॉर कस्टमर्स टू ॲक्सेस. डिपार्टमेंटल स्टोअर हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असतात. ग्राहक म्हणजे कस्टमर्स तो त्या ठिकाणी इझी फॉर कस्टमर्स टू ॲक्सेस, ग्राहक सहजपणे अशा डिपार्टमेंटल स्टोअर्सला येऊ शकतो व त्यांच्या गरजेनुसार गुड्सचा परचेस करू शकतात. त्यानंतर 6 नंबर आहे ह्यूज कॅपिटल, प्रचंड भांडवल. डिपार्टमेंटल स्टोअर्स एस्टॅब्लिश्ड करायचं म्हणल्यानंतर एक मोठ्या प्रमाणातील ह्यूज भांडवल लागतं त्यासाठी, कारण वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स ठेवावे लागतील, वेगवेगळे डिपार्टमेंट्स तयार करावे लागतात. तेवढ्या डिपार्टमेंट्स केल्यानंतर तेवढे पर्सन अपॉइंट करावे लागतात, तेवढे एम्प्लॉई नेमणूक करावी लागते, तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते. या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला मोठ्या प्रमाणातील भांडवल लागतं, म्हणजेच त्यालाच काय म्हणण्यात आलं, ह्यूज कॅपिटल, प्रचंड भांडवल. Departmental stores require large capital investment. The capital is required for spacious place, storing of variety of goods, salary to staff, advertisement,
इलेक्ट्रिसिटी एक्सेट्रा. या डिपार्टमेंटल स्टोअरसाठी मोठ्या प्रमाणातील भांडवलाचीच म्हणजे कॅपिटलची आवश्यकता असते. जसे स्पेशियस स्पेस, इमारत पाहिजे, त्यासाठी मोठी जागा पाहिजे. स्टोरिंग ऑफ व्हरायटी गुड्स, ते गुड्स वस्तू ठेवण्यासाठी मोठा साठा करण्यासाठी विविध प्रकारची जागा मोठी पाहिजे. त्यानंतर सॅलरी टू स्टाफ, कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागतो. ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते, इलेक्ट्रिसिटी पेड करावी लागते, मोठ्या प्रमाणात वीज लागते, जाहिरात लागते. या सर्व काही गोष्टी रिक्वायर्डसाठी काय लागतं, त्या रिटेलर्सला मोठ्या प्रमाणाची ह्यूज कॅपिटलची आवश्यकता असते. त्यानंतरचा लास्ट नंबर 7 नंबर, नो क्रेडिट फॅसिलिटी. डिपार्टमेंटल स्टोअर्स कसल्याही प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी देत नाही, म्हणजेच उधारीची सुविधा नाही. हा डिपार्टमेंटल स्टोअर्समधील लास्ट फीचर्स. डिपार्टमेंटल स्टोअर्स वर्क ऑन कॅश बेसिस और दे ॲक्सेप्ट क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, बट डू नॉट ऑफर क्रेडिट फॅसिलिटी. डिपार्टमेंटल स्टोअर्स आपल्या गुड्सची विक्री ओनली कॅश बेसिस, फक्त कॅश बेसिसवरतीच म्हणजेच रोख रकमेने करत असतात. आणि ते ॲक्सेप्ट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ॲक्सेप्ट करतात, परंतु बट डू नॉट ऑफर क्रेडिट फॅसिलिटी, परंतु उधारीची सुविधा देत नाहीत. अशा प्रकारे आपण लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर्समधील टाईप्स पाहत होतो. फर्स्ट टाईप आपण डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि त्याचे फीचर्स ऑफ डिपार्टमेंटल स्टोअर्स पाहिलं. त्यानंतर आता लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर्सचं सेकंड टाईप्स पाहायचं आहे, सुपर मार्केट शॉप. सुपर मार्केट शॉप, सुपर बाजार ज्याला म्हणता येईल. आपल्या लोकॅलिटीला विश्व सुपर मार्केट आहे. त्यानंतर पुरुषोत्तम सुपर मार्केट आहे. वेगवेगळ्या आपल्याला सुपर मार्केट दिसतील आपल्या इथं. बिग बाजार आहे आपल्या इथं. त्यानंतर डी मार्ट आहे, रिलायन्स फ्रेश आहे, विश्व सुपर मार्केट आहे, पुरुषोत्तम सुपर मार्केट आहे, बिग बाजार आहे, डी मार्ट आहे, रिलायन्स फ्रेश आहे. असे जे काही बाजार किंवा सुपर मार्केट आहेत त्या संदर्भातील आता आपल्याला हे सर्व काही लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलरमध्ये असे बाजार, डी मार्ट, रिटेल फ्रेश असेल, रिलायन्स फ्रेश असेल, डी मार्ट असेल, हे सर्व काही या बिझनेस अंतर्गत मोडतात. लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलरमध्ये येतात. त्यामधील आता आपल्याला सेकंड टाईप पाहायचं आहे, सुपर मार्केट शॉप, ज्याला सुपर बाजार असं म्हणलं जातं. Supermarket is a large retailer organization which mainly sells wide variety of food and grocery items on the basis of self-service. self-serviceला जास्त हायफन करण्यात आले का, तर स्वयंसेवा. आपण तिथं गेलो, आपण ह्या शॉपमध्ये, या बाजारमध्ये, या डी मार्टमध्ये, या रिलायन्स फ्रेश, विश्व सुपर मार्केट, पुरुषोत्तम मार्केटमध्ये आपण गेला असेल, आपण त्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स आपणच स्वतः घेतो. सेल्फ सर्व्हिस तो आणून देतो का, नाही, रिक्वेस्ट केल्यानंतर देईल, पण जास्त मोस्ट ऑफ द रित्या आपण सेल्फ सर्व्हिसनं स्वतःच जे आपल्याला स्वतःला गुड्स पाहिजे ते आपण परचेस करतो. म्हणजे स्वतःची सेवानुसार आपण त्या ठिकाणी वस्तू घेत असतो. सुपर मार्केट म्हणजे मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलमध्ये रिटेल व्यवसाय करणारी संस्था होय. या दुकानात वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स उपलब्ध असतात आणि या सर्व काही आपण सेल्फ सर्व्हिस, स्वयं वस्तू चलित आपण खरेदी करत असतो. Supermarket is a large retailing shop where goods are kept on open racks. Buyers have to select a product, place them in trolley or box, bring them near the gate where a clerk prepares the bill on counter for the goods selected. The buyer pays the bill and takes delivery of goods. ही पूर्ण प्रक्रिया सांगितली. सुपर मार्केटमध्ये वस्तू पूर्णपणे खुल्या ह्याच्यात
ओपन रॅक्समध्ये ठेवण्यात आलेले असतात. कस्टमर्स आपल्या आवडीनुसार ते गुड्स घेतात व त्या गुड्सना एखाद्या ट्रॉली किंवा बॉक्समध्ये ठेवून तो गेटपर्यंत म्हणजेच काउंटरपर्यंत जातो आणि काउंटरला बिल तो एखादा त्यातील वेअर अ क्लार्क प्रिपेअर द बिल, त्या ठिकाणचा जो बसलेला पर्सन असतो त्याला क्लार्क म्हणण्यात आले. तो क्लार्क आपण चूज केलेल्या गुड्सचं बिल बनवतो, त्यानंतर गुड्स सिलेक्ट करतो आणि बायर पेज द बिल अँड टेक्स डिलिव्हरी ऑफ गुड्स. त्या ठिकाणी जो खरेदी करणारा कस्टमर्स आहे तो आपले बिल भरून वस्तू ताब्यात घेतो. अशा प्रकारची प्रोसेस या सुपरमार्केटमध्ये चालते. त्यानंतर या सुपरमार्केटची प्रॉपर डेफिनेशन पाहूयात. डेफिनेशन ऑफ सुपरमार्केट: अ लार्ज स्टोर सेलिंग अ वाइड व्हरायटी ऑफ कंझ्युमर्स गुड्स, particularly food and small articles of household requirements. ग्राहकांना कस्टमर्सना लागणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या गुड्स आणि पर्टिक्युलर फूड असतील, विशिष्ट अन्नवस्तू असतील किंवा स्मॉल आर्टिकल्स ऑफ हाऊसहोल्ड रिक्वायरमेंट्स, घरगुती लागणारे लहान वस्तू मोठ्या प्रमाणात विक्री करणारे दुकान म्हणजेच सुपरमार्केट होय. अ लार्ज स्टोर सेलिंग अ वाइड व्हरायटी ऑफ कंझ्युमर गुड्स, पर्टिक्युलरली फूड अँड स्मॉल आर्टिकल्स ऑफ हाऊसहोल्ड रिक्वायरमेंट्स इज कॉल्ड सुपरमार्केट. ग्राहकांना लागणाऱ्या व्हरायटी ऑफ गुड्स, वेगवेगळ्या वस्तू आणि घरगुती लागणाऱ्या लहान वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करणारे दुकान म्हणजेच सुपरमार्केट शॉप होय. एक्झाम्पल: बिग बाजार, डीमार्ट, रिलायन्स फ्रेश एक्सेट्रा आर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ सुपरमार्केट. उदाहरणार्थ बिग बाजार, डीमार्ट, रिलायन्स फ्रेश हे सुपरमार्केटचे उदाहरणे सांगण्यात येतील. यानंतर आता आपल्याला या सुपरमार्केटचे काही फीचर्स देण्यात आलेले आहेत. हे फीचर्स पाहूयात आपण. फीचर्स ऑफ सुपरमार्केट शॉप. सुपरमार्केटची काही वैशिष्ट्ये. यामधील फर्स्ट आहे लोकेशन, LOCATION, लोकेशन, ठिकाण. Supermarkets are generally situated at the central location of the city where there is population concentration. ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सुपरमार्केटची स्थापना व सुरुवात हे सिटीच्या सेंट्रल लोकेशनपासून म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणापासून केली जाते. ज्या ठिकाणी लोकांचं कॉन्सन्ट्रेशन, व्हेअर देअर इज अ पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेशन, ज्या ठिकाणी लोकांचं लक्ष केंद्रित होईल अशा ठिकाणीच सुपरमार्केट उभा टाकलेले किंवा स्थापन झालेले असतात. त्यानंतर सेकंड नंबर आहे टाईप्स ऑफ गुड्स. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचा प्रकार त्या ठिकाणी भेटले जातात. In a supermarket, goods of day-to-day requirement are sold. Example: food, grains, canned foods, bakery product, groceries, stationery, etc. At times, goods which are not available with the small retailers are available in supermarket. सुपरमार्केट कस्टमरला आवश्यक अशा गुड्सची विक्री केली जाते. उदाहरणार्थ अन्न असतील, बेकरी उत्पादन असेल, किराणा माल असेल, स्टेशनरी असतील. कधीकधी म्हणजेच जे स्मॉल रिटेलरकडे अवेलेबल्स नाहीत अशा वस्तूसुद्धा त्या सुपरमार्केटमध्ये मिळत असतात. थर्ड नंबर आहे सेल्फ सर्व्हिस, स्वयंसेवा. Supermarket operates on self-service style.
सुपरमार्केट हे स्वयंसेवा पद्धतीने म्हणजे सेल्फ सर्व्हिसने चालवली जातात. देअर आर नो सेल्समॅन अराउंड इन द शॉप. द कस्टमर्स कॅन सिलेक्ट द गुड्स फ्रॉम द इन्फॉर्मेशन प्रिंटेड ऑन द प्रोडक्ट. सुपरमार्केट हे सेल्फ सर्व्हिसने चालवले जातात. या सुपरमार्केटमध्ये सेल्समॅनची नेमणूक नसते. कस्टमर्सना ज्या गुड्स घ्यायचे आहेत, ज्या प्रोडक्ट परचेस करायचे आहे त्यावरील इन्फॉर्मेशन प्रिंटेड केलेली असते. ते छापलेल्या माहितीनुसार ते आपले प्रोडक्ट परचेस करत असतात. त्यानंतर थर्ड नंबर रिजनेबल प्राईस. प्राईस ही कशी असते? रिजनेबल असते, योग्य किंमत असते सुपरमार्केटमध्ये. As a supermarket buy goods on large scale, they pass on the benefits to their customers by selling the goods at a reasonable price. सुपरमार्केट मोठ्या प्रमाणात लार्ज स्केलमध्ये गुड्स परचेस करत असतात. त्यामुळे ते कस्टमर्सना योग्य रिजनेबल प्राईसमध्ये गुड्स विकू शकत असतात आणि विकत असतातच. फिफ्थ नंबरचा फीचर्स आहे सुपरमार्केटचा कॅपिटल, भांडवल. सुपरमार्केट शॉप रिक्वायर्स लार्ज कॅपिटल. इट इज एस्टॅब्लिश्ड बाय कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सच ॲज रिलायन्स फ्रेश, टाटा ग्रुप, ग्राहक पेठ एक्सेट्रा. कॅपिटल, भांडवल. सुपरमार्केटला मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता भासते किंवा सुपरमार्केटला लार्ज कॅपिटल रिक्वायर्स, मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून अशा दुकाने, असे सुपरमार्केट्स हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे किंवा एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असतात. म्हणून असे सुपरमार्केट हे कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा खाजगी कंपनीद्वारे एस्टॅब्लिश्ड केले जातात. जसे की एक्झाम्पल रिलायन्स फ्रेश हे आपल्याला माहीत आहे, रिलायन्स कंपनीचं आहे, त्याला मोठ्या प्रमाणात कॅपिटल लागतं. म्हणून असे जे काही मोठे मोठे मॉल्स आहेत, म्हणजे अशा प्रकारचे जे मोठे सुपरमार्केट आहेत, रिलायन्स फ्रेश, टाटा ग्रुप असेल, डीमार्ट असेल, बिग बाजार असेल, अशा प्रकारचे या सर्व काही प्रायव्हेट कंपन्यांचे सुपरमार्केट आहेत. त्यामुळे अशा ह्याच्यासाठी भांडवल हे मोठ्या प्रमाणातील आवश्यकता लागत असतं. या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग फीचर्स ऑफ सुपरमार्केट पाहूयात. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू एव्हरीवन.